नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालय ड्रायव्हर या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. आजपासून आपण डेली लेक्चर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू करणार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी जर अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर 16 तारीख ही शेवटची तारीख आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ड्रायव्हर या पदासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा जर तुम्हाला फॉर्मॅट हवा असेल किंवा जर आपली उच्च न्यायालय ड्रायव्हर भरती संदर्भात परिपूर्ण जर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल, 199 रुपयाला ही बॅच आहे. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही डिजिटल जे के हे आपल्या प्ले स्टोरला ऍप्लिकेशन आहे, तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली दिसेल. जर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असेल, बॅच जॉईन करायचं असेल किंवा काही भरती संदर्भात मनामध्ये प्रश्न असतील, ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला जर वाहन चालक या पदासाठी जर तुम्हाला जर पुस्तक खरेदी करायचं असेल तर सचिन कुरुंदकर सरांचं वाहन चालक संदर्भाचं परिपूर्ण पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. पुस्तक घेण्यासाठी तुम्ही विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ते पुस्तक घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक स्टोअर जाऊन तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला वाटत असेल ऑनलाईन पद्धतीने हे पुस्तक खरेदी करावं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. त्या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती आपण व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टाकलेली आहे, त्या तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तुम्ही पोलीस भरती असेल किंवा कोणत्याही ड्रायव्हर पदासाठी जर भरतीची तयारी करत असाल तर ते पुस्तक तुम्ही बाय करू शकता. विजयपथ पब्लिकेशनचं वाहन चालक परिपूर्ण हे पुस्तक आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत वाहनाची जी काही वेग मर्यादा आहे, तर ती वेग मर्यादा या ठिकाणी तुम्ही आपण समजून घेऊया. आता तुम्हाला उच्च न्यायालयाच्या ड्रायव्हर भरतीसाठी तुम्ही जे 20 मार्क आहेत ती तुमची लेखी परीक्षेची तयारी असेल, तर त्यामध्ये तुमचे जवळपास 12 प्रश्न हे वाहतुकी संदर्भाचे असतील. त्यामधला एक हा महत्वपूर्ण एक टॉपिक आहे जो की कायद्याने ठरवून दिलेल्या वाहनानुसार वेग मर्यादा किती आहे. जो मोटार वाहन अधिनियम आहे, तर मोटार वाहन अधिनियम केव्हाचा आहे तर 1988चा आहे. या अधिनियमानुसार काही वेग मर्यादा ठरवून दिली प्रत्येक वाहनाला, तर ती वेग मर्यादा किती असेल ते या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया. तर या ठिकाणी पहा, सामान्य वाहन वेग मर्यादा चार्ट या ठिकाणी आपण दिलेला आहे. तर वाहनाचा प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दुचाकी वाहनासाठी तासी वेग मर्यादा किती आहे, म्हणजे एका तासाला ती दुचाकी किती किलोमीटर गेली पाहिजे, अशा प्रकारची कायद्यामध्ये तरतूद आहे. तर 50 किलोमीटर गेली पाहिजे. त्यानंतर ट्रक ट्रेलर वाहन 50 किलोमीटर हे दोन्ही लक्षात ठेवा. अवजड वाहन 65 किलोमीटर, रिक्षा किंवा टॅक्सी 65 किलोमीटर, त्यानंतर बस किंवा टेम्पो 65 किलोमीटर, कार जीप प्रकारचे हलके वाहन मर्यादा नाही. महत्वपूर्ण पॉइंट आहे, हे तुम्ही नोट डाऊन करा. कार जीप वाहन प्रकारचे यांना कसल्याच प्रकारची या ठिकाणी मर्यादा नाही. त्यानंतर ट्रान्सपोर्ट जीप कार 65 किलोमीटर, त्यानंतर टेम्पो ट्रक 65 किलोमीटर. अशा प्रकारचं 65 किलोमीटर कोणत्याला आहे, त्यानंतर 50 किलोमीटर कोणत्या वाहनाला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. कारण का की परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यानंतर जोड ट्रेलर वाहने जे असतात, म्हणजे ट्रेलर संदर्भात जी काही वाहने असतात त्यामध्ये जोड ट्रक बस असेल 50 किलोमीटर वेग मर्यादा. सिंगल ट्रेलर हलके मध्यम वाहन 50 किलोमीटर. सिंगल ट्रेलर जोड माल वाहतुकीसाठी प्रवासी वाहन 40 किलोमीटर आहे. फक्त एकाचीच लिमिट या ठिकाणी 40 किलोमीटर आहे, तर ते तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर अग्निशामक दलाची जोड प्रवासी वाहने 50 किलोमीटर, जोड वाहन 65 किलोमीटर. अशा प्रकारे कायद्याने ठरवून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत तर त्या मर्यादा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही हे पाठ करा. त्यानंतर एक्झामच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. आता काही ठिकाणी रोडवर तुम्हाला स्पीडची लिमिट सिग्नेचर दिसतात, तर ते त्या ठिकाणीच लागू होतात. जरी या ठिकाणी कायद्याने जर दुचाकीला 50 किलोमीटर तासी वेगाने दिल्या असेल तरी काही ठिकाणी ती 30 किलोमीटर या ठिकाणी तुम्हाला 30च्या स्पीडनं चालवणं गरजेचं असतं, 50च्या स्पीडनं चालवणं गरजेचं असतं, 60च्या स्पीडनं चालवणं गरजेचं असतं. तर तशा प्रकारचे सिग्नल या ठिकाणी तुम्हाला सर्व वाहनासाठी तीच कमाल मर्यादा लागू राहील. म्हणजे जरी एखाद्या ठिकाणी 30ची स्पीड दाखवत असेल, म्हणजे या ठिकाणी जर तुमचं जर रोडचं अशा प्रकारचं क्रॉसचं वळण असेल, जर या ठिकाणी जर 30चा सिम्बॉल असेल
तर ते 30चा सिम्बॉल हे सर्व वाहनासाठी लागू असेल, म्हणजे फक्त दुचाकीसाठी नाही, मोठ्या ट्रकसाठी नाही, किंवा बससाठी नाही, किंवा कारसाठी नाही, तर सर्वांसाठीच हे लागू असेल. हे एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. आणि सिम्बॉल कसे असतात? 30चे असतात, 50चे, 60चे आणि 80चे किलोमीटर तास अशा प्रकारचे असतात. त्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करा. अशा प्रकारे आपण दररोज लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर बॅच जॉईन करायचं असेल तर डिजिटल JK हे आपलं प्ले स्टोअरला एक ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.